Okay, now this one is exercise 1.3, question number 3, sum number 2. Solve the following simultaneous equations using Cramer's rule. खालील एक सामायिक समीकरणे क्रॅमर्स रूल वापरून सोडवा. So we have already seen the first sum. Now this one is the second. 4x plus 3y minus 4 is equal to 0. Let's not give the number. Let's arrange them as per our requirement. All variables on left side of the equal to sign and constant will go to the right side. That is minus 4 will become plus 4. This is first equation. म्हणजे सगळी चलं बरोबर चिन्हाच्या डावीकडे ठेवूया आणि स्थिरांक जो म्हणजे 4 त्याला आपण उजवीकडे आणू. तर हे पहिलं समीकरण आहे. नाव लेट्स गो फॉर द सेकंड वन, दॅट इज 6x इज इक्वल टू 8 minus 5y. So again all variables on left side, 6x minus 5y will come here. It will become plus 5y is equal to 8. This is your second equation. तर इथे पण असंच झालं. 6x आणि हा चल जो आहे वजा 5y आहे तो इकडे आणला, अधिक 5y बरोबर 8. सो फ्रेंड्स, वी आर रेडी फॉर सॉल्विंग द इक्वेशन्स नाव विथ द क्रॅमर्स रूल. फर्स्ट ऑफ ऑल डी. तर चला सुरुवात करूया. निश्चयांक डी काढूया. सो ॲज युजल 4 and 6, देन 3 and 5. यू नो हाऊ टू सॉल्व. 4 into 5 तुम्हाला माहिती आहे कसं सोडवायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 into 3 and that is 20 minus 3 18 is equal to 2. Now dx, you don't have to take coefficients of x. x चे सहगुणक घ्यायचे नाही. y, yes, we have to take coefficients of y. y चे सहगुणक घेतले. Then constants 4 and 8 will come here. 4 आणि 8 आपण एक्सच्या सहगुणकांच्या जागेवर घेतले. ॲज युजल 4 into 5 minus 8 into 3 and you got the answer 20 minus 24 is equal to minus 4. Let's go for dy. चला dy करूया. dy मध्ये एक्सचे सहगुणक घ्यायचे 4 आणि 6, वायचे घ्यायचे ना. वी हॅव टू टेक द कोएफिशियंट्स ऑफ एक्स 4 and 6 इन dy. वी डोंट हॅव टू टेक कोएफिशियंट्स ऑफ वाय. ओवर देअर वी विल टेक कॉन्स्टंट्स 4 and 8. इथे स्थिरांक 4 आणि 8 घेतले. 4 into 8 minus 6 into 4. So here it is. You got the answer 8. 8 उत्तर आलं. Now all of you know what to do. So by Cramer's rule, x is equal to dx upon d. By Cramer's rule, Cramer's च्या रूल प्रमाणे x is equal to dx upon d and y is equal to dy upon d. Let's put the values. किमती टाकूया. dx is minus 4 and d is 2. Minus 4 and 2, so that is minus 2. 2 1 2, 2 2 4, वजा 4 आणि 2. dx ची किंमत वजा 4, d ची किंमत 2. भागलं 2 के 2, 2 2 4 वजा 2. Now we will go for y. That is dy upon d, 8 upon 2. So 4 8 छेद 2 4. So solution is x y is equal to minus 2 4. मराठीमध्ये उकल x y बरोबर वजा 2 4. I hope that you understood the method, determinant method to solve the simultaneous equation.
एक सामायिक समीकरण सोडवायचं निश्चयांक पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. वी हॅव टू यूज क्रेमर्स रूल अँड द आन्सर इज -2 4. Now we will go for sum number 6. Little bit different in the sense that we have denominators in this equation. थोडंसं वेगळं आहे. सावं वेगळं म्हणजे काय, त्याच्यात छेद आहे. सो यू नो ॲक्च्युली वॉट टू डू. फर्स्ट इक्वेशन 2x + 3y = 2. द नंबर इज 1. सेकंड इक्वेशन दॅट इज x - y/2 अँड हिअर इट इज फ्रॅक्शन अपॉन 2. चला x - y/2 बरोबर 1/2 म्हणजे छेद आला, अपूर्णांक संख्या आली. सो ऑल ऑफ यू नो वॉट टू डू टू रिमूव्ह द डिनॉमिनेटर ऑर टू गिव्ह इट अ सिम्पल फॉर्म. ह्याला सरळ रूप द्यावं म्हणजे छेद काढून टाकावं तर काय करायला पाहिजे. सो यू हॅव टू मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2. समीकरणाला 2ने गुणून. छेद काढायचं असेल तर कधी पण छेदाने गुणायचं, प्रत्येक संख्येला गुणायचं. सो यू हॅव टू मल्टिप्लाय टू ईच अँड एव्हरी टर्म ऑफ दिस इक्वेशन. दॅट इज x × 2 2x. नाउ 2 × y/2. So 2 and 2 will get cancelled. It will remain y. And 2 × 1/2. Again 2 and 2 will get cancelled. You will get 1. So this is what the simple form. Now it has become easy to solve. तर बघा ना, 2ने आपण गुणलं 2x, ह्याला 2ने गुणलं 2 2 कॅन्सल झाले y, ह्याला 2ने गुणलं 2 2 कॅन्सल झाले 1. आलं ना सरळ रूप. आता काय, नाव यू जस्ट हॅव टू सॉल्व इन अ रेग्युलर मेथड दॅट इज डेटर्मिनंट मेथड युजिंग क्रॅमर्स रूल. आता नेहमीप्रमाणे आपली जी सरळ पद्धत आहे निश्चयांक पद्धत आणि त्याच्यात क्रॅमर्स रूल वापरायचा. चला करूया. मी आता काय जास्त बोलत नाही, फक्त सोडवत जातो. सो D बरोबर 2 2 3 आणि हा धिस वन इज -1. सो 2 × -1 -2 × 3. सो दॅट वुड बी -2 -6. आय थिंक इट वुड बी -8. बरोबर आहे ना. 2 × -1 वजा 2 × 3 म्हणजे -2 -6 -8 आलं. dx करूया. तुम्हाला माहिती आहे dxमध्ये x लिहायचे नसतात, y लिहायचे असतात. 3 - 1 नो कोएफिशियंट ऑफ x. यू हॅव टू टेक कोएफिशियंट्स ऑफ y. हिअर कॉन्स्टंट्स. इथे आपल्याला कॉन्स्टंट्स घ्यायचे आहेत म्हणजे 2 आणि 1. 2 and 1 स्थिरांक. ॲज युजल 2 × -1 -1 × 3 and -2 -3 it is -5. म्हणजे 2 × -1 1 × 3 यांची वजाबाकी -2 आणि -3 -5. आता dy आपण इथे काढूया. सो dy फ्रेंड्स, फॉर dy you have to go for coefficient of x, that is 2 and 2. एक्सचे सहगुणक लिहायचे, वायचे लिहायचे नाहीत. यू डोंट हॅव टू गो फॉर कोएफिशियंट्स ऑफ वाय. देन व्हॉट टू टेक कॉन्स्टंट्स 2 and 1. स्थिरांक घेऊया 2 and 1 and rest you have to solve with a regular cross multiplication. तिरकस गुणाकार सगळ्यांना माहिती आहे. सो बे 4 2 and -4. आन्सर इज -2. So friends, now by Cramer's rule, प्रमाणे x is equal to dx upon d. x बरोबर dx छेद d. So what is dx? dx is -5 and d is -8. So minus cancelled. The answer is 5/8. Then y is equal to dy upon d. ये dy का है -2 and d is -8. minus cancelled. 1/8
4. Therefore, solution is x, y, 5/8 and 1/4. उकल आलेली आहे. XY बरोबर 5/8 1/4. So I think 1.3 it's okay. Now rest of the sums you can solve with the same idea. उरलेली गणितं 1.3 मधली तुम्ही अशाच पद्धतीने सोडवा. दॅट्स ऑल फॉर 1.3. 1.3 साठी इथेच थांबतो.